तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। जवलो 24 भगवान की जय। छडालामध्ये 5व्या ढालीत 12 भावनांचं वर्णन चालू होतं. कुठली भावना चालू आहे? अजून सोमवारातच आहे हो तुम्ही. आमची निर्जरा झाली आणि तर पान नंबर 26 हां राहू दे, त्यातले झालंय घेऊन, पण थोडंसं नाव वाचते. निज काल पाय विधि झरना तासो निज काजन सरना तप करी जो कर्म खिपावे सोई शिव सुख दरसावे. काय सांगितलं तो मागच्या वेळी? 2 प्रकारची निर्जरा होती. कुठली? सकाम निर्जरा आणि अकाम निर्जरा. म्हणजे काय होतं? सकाम म्हणजे काय, अकाम म्हणजे काय? त्या नावावरूनच आहे. सकाम जे मोक्ष मार्गामध्ये काम करायला सहाय्यक आहे अशी ती सकाम निर्जरा. म्हणजे ज्याच्याद्वारे की कर्मांचं नाश होतो, आश्रवबंधपूर्वक नाश नाही होत, संवरपूर्वक नाश होतो, त्याला म्हटलं सकाम निर्जरा. आणि दुसरी अकाम निर्जरा म्हणजे असे अनेक जण आहेत की जे व्रत तप खूप कठोर करतात. आपण खाऊन पिऊन असंयमी राहतो, पण ते ज्ञानरहित असताना पण अनेक प्रकारचं तप करतात. मग त्यांची जी काही निर्जरा होती त्याला म्हणायचं होती निर्जरा नाही असं नाही, पण अज्ञानी आहेत. आत्म्याचा भावभासन नाही आहे, कशासाठी करायचं, त्याचं फळ काय, आपण कुठं पुरुषार्थ करायला पाहिजे हे कशाबद्दल पण ज्ञान नसल्यामुळं जी काय प्रतिसमयाला होती ती आश्रवबंधपूर्वक निर्जरा होती. त्यामुळं ती अकाम म्हणजे काहीही कार्यकारी नाही मोक्ष मार्गामध्ये. कुठं आहे बहीण भैया? सांग त्याला. अकाम आहे ते, सकाम नाही आहे. तर सांगितलं म्हणून हे निर्जरा 2 प्रकारची आहे. त्यांनी सांगितलं त्या लाईनमध्ये निज काल पाय विधी झरना. कुठली निर्जरा ही? 5व्या ढालीमध्ये 11व्या नंबरचा दोहा आहे. काढा, तुम्हाला पण असेल की. सांगा कुठली निर्जरा आहे? निज काल पाय विधी झरना. त्यात नाही भैया, जिनेंद्राजनामध्ये 5व्या ढालीतलं. बरी सांगा की कुठली निर्जरा? निज काल पाय विधी झरना. निज काल म्हणजे स्वतःचं काळ आल्यावर आलेले निघून गेले. बस तुम्ही काय पुरुषार्थ केला म्हणून आले आणि निघून गेले असं नाही आहे. त्यामुळं ते अकाम, त्याच्यामध्ये काय तुमचं प्रयोजन सिद्ध होत नाही. म्हणून काय घेतलं? निज काळ मिळाला असताना त्या विधीने जे काय कर्म निर्जरित झाले तासो निज काज न सरना, त्याने माझं कार्य सिद्ध होत नाही. माझं कार्य काय? माझं काम काय? पैसे कमवणं. हां, म्हणजे मोक्ष मार्गामध्ये मी जे काय पुढं पुरुषार्थ करतोय ते माझं कार्य आहे, ते याच्याद्वारे सिद्ध होणार नाही. मग कशाच्याद्वारे होणार? त्यासाठी सांगितलं तप करी जो कर्म खिपावे सोई शिव सुख दर्शावे. म्हणजे तपाच्याद्वारे जी काय कर्मांची निर्जरा होते त्याच्याद्वारे शिवसुखाची प्राप्ती होते, म्हणजेच मोक्ष सुख मिळतं. कुठली झाली ती निर्जरा सांग? सकाम म्हणायचं. म्हण सकाम आणि अकाम. दुसरी नावं काय होती त्यांना? काय नाव होती? उलटी नाव होती ना. सकामला म्हणायचं अविपाक आणि अकामला म्हणायचं चांगला पाक. सविपाक. विपाक म्हणजे फळ द्यायची शक्ती. विपाक म्हणजे फळ द्यायचं काळ आला आणि त्यावेळेस ते फळ देऊन जात आहे तर त्यांना म्हणायचं
विपाक काळ, मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे की आंबा आहे, तो आंबा झाडावरच आहे आणि तिथंच पिकला, आणि काही आंबे तुम्ही कैरी काढलेत आणि त्याला काय म्हणता, पिकवायला काय म्हणता, आडी घालतेत म्हणतात ना, तसं घालून पिकवलं, कुठला लवकर पिकला, आडी. हां का, आपण नॅचरली पिकू दिलं नाही त्याला, आर्टिफिशियली लवकर त्याचं काळ आणला ना पक्व होण्याचा, मग विपाक काळ लवकर आणला आणि ते पक्व झालं, त्याची कच्ची अवस्था नष्ट झाली, मग ती कुठली निर्जरा म्हणायची, निर्जरा इन द सेन्स कुठलं विपाक आहे तो, वेळेवर येण्याची काळ आहे त्याला, तो झाडावर होता तो वेळेवर आला आणि तेव्हाचा तेव्हा तो पकला. आणि काही आंबे तुम्ही काढून ठेवले आणि त्याला वेळेच्या आधी पिकवले, 4 दिवसांनी पिकणार होता तो आजच पिकला, मग काय झालं, जे झाडावर पिकला त्याला काय म्हणायचं, सविपाक. हां, कारण तिथं काय तुम्हाला करावं लागलं नाही आहे, त्याचं त्याच्या वेळेने ते पिकलं. आणि जे आज पिकवलं तुम्ही जबरदस्तीने लवकर उदय आणून त्याला उष्णता देऊन वगैरे ऊब देऊन, त्याला म्हणलं अविपाक. म्हणजे असंच म्हटलं की कर्मांची सगळी धारा एकानंतर एक, आणि जेव्हा तुम्ही पुरुषार्थ करताय तर हे कर्म तुमच्या विशुद्धीच्या निमित्तात लवकर झडून निर्जरित होतात, जे तुम्हाला मोक्ष मार्गामध्ये लवकर उपयोगी देतात, म्हणजे लवकर मोक्षाला जाणार तुम्ही लोक. जायचंय ना, नाही जायचंय, काम करत बसा तिथं पुण्यात आणि जायचंय. तर सांगायला की जर तप करून कर्मांचा नाश केला तर तिथं ते त्याच्याद्वारे शिवसुखाची प्राप्ती होते, हे बघितलं होतं. आणि ते राजा राणामध्ये पण आलंय ना, कोणाची आहे ती, भूधरदासजींची 12 भावना आहेत, त्यामध्ये पण त्यांनी निर्जरा भावना चांगली घेतली आहे. 301 पान आहे, काय म्हणायचं आता, जिनेंद्ररचनाचंच असेल PDF तर 301 पान आहे, त्यामध्ये खाली घेतलंय ना 4 ओळी घेतल्यात निर्जरा भावनेसाठी. ज्ञानदीप तपतेल भर, घर शोधे भ्रमछोर, या विधि बिन निकसे नहीं, बैठे पूरब चोर, पंच महाव्रत संचरण, समिति पंच परकार, प्रबल पंच इंद्रिय विजय, धार निर्जरा सार. करा ट्रान्सलेशन. ज्ञान दीप तप तेल भर, सगळे उपमा दिलेत त्याच्यामध्ये. ज्ञानरूपी दिवा, कुठला दिवा लावलाय घरात, दिवाळी कुठला दिवा लावलाय घरात, आकाशकंदील लावलाय ना, माहिती आहे. कोण कोण लावलाय, नाही लावलं काही, शाल छोटासा असेल की. तर ज्ञानरूपी दिवा लावा, तर त्याच्याद्वारे सगळा मिथ्यात्वरूपी अंधकार नष्ट होणार. ज्ञानरूपी दिवा. पुढं थांब, त्यात काय भरलं, तेल. कसलं तेल, गोडे तेल. तपरूपी तेल भरलं. ज्ञानरूपी दिव्याला तपरूपी तेलाचं जर वंगण मिळालं, काय इंधन मिळालं, पुढं हां, मग काय म्हणायचं, ते घर शोधायचं दिवा घेऊन. घर शोधे भ्रमछोर, या विधि बिन निकसे नहीं, बैठे पूरब चोर. म्हणजे या विधीनेच काय म्हणायचं, भ्रमरूपी चोर बसलेत घरात किंवा कर्मरूपी चोर बसलेत, त्यांना तुम्ही शोधताय ते ज्ञानरूपी दिवा घेऊन. आणि मग त्यांना बाहेर काढायचं तर याच विधीने काढलं जाणार. काय, या विधी बिन निकसे नाही, या विधी शिवाय दुसऱ्या कुठल्याही रीतीने जे काय पूर्वीचे चोर बसलेत, कोण चोर, भ्रमरूपी चोर, तर त्यांना शोधून शोधून काढलं. घर शोधे, घरामध्ये आपलं घर कुठलं आहे, ह्या संख्यात प्रदेशी जीवाचं स्थान हे घर आहे,
आणि याच्यामध्ये आलेत कर्म केव्हापासून आलेत, कुठं कुठं बसलेत. ॲक्च्युली आत्म्याच्या प्रदेशात नाही जात, पण तरीसुद्धा तुम्ही कमवलेत ते तुमच्या जवळच राहणार आहेत. तुम्ही जोपर्यंत निर्जरा करणार नाही तोपर्यंत ते सुटणार नाहीत. म्हणून सांगतायत की जे काय कर्म आले तुमच्याजवळ तर ते या विधीनेच बाहेर पडणार. म्हणजे कुठल्या विधीने? ज्ञानाच्या द्वारे तप करून, म्हणजे ज्ञान सहित तप केलं तर ते निर्जरित होणार. काय केलं दशलक्षणमध्ये? काय केलं का नाही? तप. काय तप केलं संयम? काय नाही, एकासन केलं. बर ऋत्विक काय नाही का? असंही मी होतो काय? आपण काय केलं? काम नाही केलं. हे संयम म्हणू का तप म्हणू? काम करता ते तप आहे उलट. ते पण सोडलं म्हणायचं का? काय केलं? नमोकार पळापळी केली ॲडमिशनसाठी. मोठं तप झालं. होय, अनंत व्रत केलं. बर काय केलं? मी एक उपास केला. काय केलं? का बरं का नाही केलं मग? म्हणजे सांगतात की या विधीनेच निर्जरा होणार आहे, करावं लागणार आहे तुम्हाला. संयम आहे ना तो. ॲक्च्युली शरीर सुकवायचं नाही आहे बरं का. त्याच्यामध्ये मागं प्रयोजन काय आहे? तुमची त्यातली असणारी आसक्ती, ती बुद्धी, ते शरीर म्हणजे मी आहे, हे जे भाव आहेत ना, हे सोडलं, ते ज्ञान झालं तर तिथं निर्जरा सुरू होणार आहे. अन्यथा तुम्ही केलेलं कुठलंही, त्यांनी सांगितलं पुढं, कुठल्या प्रकारचे, अनेक प्रकारचे तप केले आजपर्यंत, पण त्याच्याद्वारे निर्जरा नाही झाली. ज्ञानरूपी दिव्यानेच जेव्हा आपण त्याच्याद्वारे तप केलं किंवा त्याने सहित तप केलं तर त्याच विधीने हे पूर्वीचे चोर कर्म नष्ट होणार. पंचमहाव्रत संचरण समिती पंचपरकार. 5 प्रकारचं महाव्रत, त्यांचं आचरण, संचरण, चांगल्या रीतीचं आचरण, 5 प्रकारची समिती. माहिती असतील हे सगळे? बोला पटापटा. 5 महाव्रत कुठले? ईशान 5 महाव्रत. महाव्रत बेटा. अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत. बोला की. बरं महाव्रत मी सांगते. 5 पाप सांगा. ते लय येणार लगेच. कसं पटकन. पाप करायला लय तयारी आहे आपली. आता सांग त्याच्या विरुद्ध आहेत हेच महाव्रत. कुठले? अहिंसा, सत्य, बोल की भैया, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर हे 5 पापाच्या विरुद्ध 5 महाव्रत आहेत. 5 समिती कुठल्या? विसर्ग. तर हे 5 प्रकारची समिती आहेत. काय म्हणले? काहीतरी चाललंय. कुठल्या तरी भाषेत बोलले ना. ॲटलिस्ट फॅमिली तर करा ना, त्या शब्दांशी तरी करायची. आपल्याला दीक्षा घ्यायची आहे, मोक्षाला जायचं आहे. माहीतच नसतं तर काय दीक्षा घेणार आहे? नावं तर होऊ देत ना परिचित आपल्याला. काय म्हणायचं? म्हणा. इरिया समिती, भाषा समिती. माझ्यानंतर म्हणा की तुम्ही काय म्हणाला, मला कळायला पाहिजे की. इरिया समिती, भाषा समिती, आहार काय, एषणा समिती, आदान निक्षेपण समिती आणि व्युत्सर्ग समिती. म्हणजे काय असतं? इरिया समिती म्हणजे चालताना बघून चालणार, जेणेकरून आपल्याकडनं जीवांची हिंसा न हो. ह्याच्याने काही निर्जरा होती. म्हणजे निर्जरा इन द सेन्स ॲक्च्युली ते संवरमध्ये घेतलेत हे कारण, संवराची आहेत. पण आपल्याकडं संवरपूर्वक निर्जरा होतीये त्या अपेक्षेने त्यातून पण ती होते असं समजून घ्या. म्हणजे जिथं जीवांचं ओळख झाली, जीवाचं ज्ञान झालं, त्यापूर्वक केलेलं सगळं आचरण त्यांच्या हिताचं असणार, त्यांच्या हिंसेच्या दृष्टीने असणार. त्यामुळे त्याच्याद्वारे पण निर्जरा होणार. म्हणजे आपण काय म्हणायचं? प्रमादाने चालतो त्यामध्ये आणि मुनी कसं चालतायत भारदस्त त्यामध्ये काय फरक असतो? म्हणजे जरी बघून चाललात ना तरी तुम्हाला दोष आहे म्हटलं. कारण आणि मागं प्रमाद असतो त्याच्या. जरी बघून चाललंय तरी कोणतरी बघतंय म्हणून बघून चाललंय. असं काहीतरी चांगलं चालायला पाहिजे, कसं पण चालायला नको. काय पण असेल भाव अंतरंगामध्ये वेगळा, पण त्यांची दृष्टी काय आहे? जीवांची हिंसा न हो.
आणि परत म्हणलं की अंतरंगातून सगळ्या परिग्रहाविषयीची अनासक्ती, त्यापूर्वक केलेलं तप निर्जरेला कारण असतं. तर 5 महाव्रत, 5 समिती, आणि पुढं सांगितलं प्रबल पंच इंद्रिय विजय, 5 प्रकारचा इंद्रिय विजय, म्हणजे 5ही इंद्रियांमध्ये जाणारा उपयोग त्याला रोखणं, ह्याला म्हणलं इंद्रिय निरोध. 5 इंद्रिय कुठले सांग, माहित आहे भैया? हां बोल बोल पटपट बोल. कुठले कुठले पण नसते सांगायचे, लाईनने सांगायचे असते. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय. कारण याच क्रमाने आपण प्रगती करत वर आलोय. पहिल्यांदा 1 इंद्रियामध्ये स्पर्शनेंद्रियच होतं, त्याच्यानंतर पेक्षा दुसरं कुठलं इंद्रिय नसतंच. हे स्किन म्हणजे स्पर्शनेंद्रिय आहे. रसनेंद्रिय, 2 इंद्रिय जीवांकडं रसनेंद्रिय वाढलं, त्रिंद्रियकडं काय घ्राणेंद्रिय वाढलं, चतुरिंद्रियकडं कान नसतात. मुंगीला काय नसतं, कान तर नसतातच की. मुंगी किती इंद्रिय, 3 इंद्रिय, तिला डोळे सुद्धा नसतात. म्हणजे असं एक एक इंद्रिय वर वर पुढच्या पर्यायात वाढत गेलं. आणि चक्षुइंद्रिय चतुरिंद्रियाला आणि कर्णेंद्रिय फक्त पंचेंद्रियाला. मग या 5ही इंद्रियांचा निरोध, इंद्रिय प्रबळ आहेत का आत्मा प्रबळ आहे? मग त्यांनी लिहिलंय प्रबल पंच इंद्रिय विजय. त्या 5ही प्रबळ इंद्रियांवर जो विजय मिळवतो ना, तो जास्त बलवान असतो. पण आज तुम्ही काय केलंय, तुम्ही स्वतः निर्बळ झालाय आणि त्या इंद्रियांचं तुमच्यावर बल चाललंय. डोळ्यांनी सांगितलं हे बघायचंय, लगेच बघायला गेलो. काय कानाने सांगितलं हे ऐकायचंय, लगेच लावलं. खायचंय तर हे खायला. म्हणजे तुम्ही त्या इंद्रियांची डिमांड्स पूर्ण करताय ना, त्यामुळे निर्जरा होत नाही तुमची. मग ते मुनी कसं जेवताय, तो कधी निरस जेवणार, कधी षड्रस पाळून जेवणार, कधी एकासन करणार, काय ते कधी एकच धान्य खाणार, असे अनेक प्रकारांनी वेगवेगळे तप करतात. मग त्याच्याद्वारे त्यांनी स्वतःला कंट्रोलमध्ये केलंय की मी त्या इंद्रियांच्या अधीन नाही होणार. आपले भाव कसे असतात, हे खायला पाहिजे तर जेवणारच नाही, नाही तर असायलाच पाहिजे. काय पाहिजे, काय काय पाहिजे? ईशान डिमांड केला का नाही घरी आल्यावर? आता सगळं पूर्ण करणार आहे तुझे डिमांड्स. घरात असल्यावर कोण विचारत नाही बरं का. घराच्या बाहेर गेलं ना विचार प्रज्वलला. प्रज्वलची मम्मी संयमला खाऊ घालत, असं काही नसेल ना. तर म्हणायचं की इंद्रियांवर संयमित करणं, इंद्रियांना त्यांची प्रवृत्ती आपल्या अधीन ठेवणं, हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे त्यांचा. मग 5ही इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवला, धार निर्जरा सार, हाच निर्जरेचा सार आहे. म्हणजे ज्यांनी आपले परिणाम, आपला उपयोग सुरक्षित ठेवला या 5ही इंद्रियांच्या निमित्तात, 5 पापांच्या निमित्तात, जिथं प्रवृत्ती करणार तिथं नियमाने आश्रव बंद होणार. म्हणजे ते कर्म येणार आणि बांधले जाणार आणि तुम्हाला कष्ट देणार. तर त्यासाठी एक छान स्टोरी वाचली मी आता याच्यामध्ये. अध्यात्मयोगी राम आहे, पण त्याच्यामध्ये अजून पूर्वरंगत चालू आहे. तर त्यात त्यांनी काय घेतलं की एक राजा होता, वानरवंश म्हणता ना तुम्ही, वानरवंशाची उत्पत्ती कशी झाली याच्यासाठी सांगायला लागले बरं का. श्रीकंठ नावाचा राजा होता आणि तो त्याच्यानंतर त्याला कुठल्या कारणाने, फार मोठी स्टोरी आहे ती, कुठल्या कारणाने त्याला वैराग्य झालं. म्हणजे तो निघाला होता नंदीश्वरची वंदना करायला, पण त्याला लक्षात नाही की आपण नाही जाऊ शकत. आपण जर मनुष्य आहे तर नंदीश्वर द्वीपामध्ये जाऊ शकत नाही. मानुषोत्तर पर्वताच्या बाहेर मनुष्याला जाण्याची शक्ती नाही आहे. पण हे विसरला आणि सगळे देव चालले होते हे दिसलं त्याला नंदीश्वर द्वीपाकडं. म्हटल्यावर त्याला पण भाव झाले की मला पण जायचं आहे. आणि तो विमानात बसला त्याच्या आणि निघाला. विद्याधर होता, सगळ्या विद्या होत्या. पण तिथंपर्यंत गेलं की विमान अडलं, पुढं जाईना. मग त्याला कळालं की पहिला खेद झाला की देव चालले, त्यांच्याकडं एवढी चांगली भक्ती होते, मला नाही करता येत. मग हे खेद झाल्यावर त्याला समजलं की मनुष्य आहे तर मी जाऊ शकत नाही.
पण इतकी तीव्र इच्छा होती त्याच्या निमित्तात त्या शरीराची त्या पर्यायाची इतकी काय म्हणायचं पराधीनता आहे की या पर्यायात आहे म्हणून मी तिथून जाऊ शकत नाही, वैराग्य झालं त्या कारणाने. आणि त्यांनी त्याच्या मुलाला राज्य दिलं. त्याचं नाव होतं वज्रकंठ. श्रीकंठ वडील आणि वज्रकंठ काय म्हणले, श्रीखंड नव्हे श्रीकंठ, आणि राजा होता आणि त्याचा मुलगा वज्रकंठ. त्याला त्यांनी दिलं सगळं राज्य आणि तो विरक्त होऊन दीक्षा घेतली त्याने. मग तो वज्रकंठ होता तो गेला मुनींकडं आणि तो विचारतो की आमच्या वडिलांची पूर्व स्टोरी काय होती किंवा काय पूर्वभाव काय होता असं विचारलं. माझं काही एक मिनिट. वज्रकंठ ने अपने पिता के पूर्वभाव जानने की इच्छा की. वृद्ध पुरुषों ने बताया. मुनींकडे गेला तो, जे त्यांचे पूर्वज वगैरे होते ना, काय म्हणायचं असं वरचे पिढीवाले सगळे मोठे घरातले, त्यांना त्यांनी विचारलं की वडिलांचं पूर्वभाव किंवा त्यांचं काय पूर्व इतिहास सांगा. वृद्ध पुरुषाने बताया कि हे राजन, आता तो राजा होता वज्रकंठ, हे हमें मुनिराज ने उनके पूर्वभाव इस प्रकार कहे थे कि पूर्वभाव में 2 भाई वणिक थे. उनमें परस्पर बहुत प्रीति थी, परंतु उनकी पत्नियों ने उन्हें अलग कर दिया था. काय म्हणले असे असतात पत्न्या बरं का. छोटा भाई दरिद्र व बड़ा भाई धनवान था. बड़ा भाई एक सेठ की संगति से श्रावक बन गया और छोटा भाई कुव्यसनी होकर दुख से दिन पूरे करता रहा. बाद में एक दिन बड़े भाई ने छोटे भाई की दरिद्र दशा देखकर उसे बहुत सा धन दिया और उपदेश देकर व्रत ग्रहण करवाए. त्याला धर्माची महिमा सांगितली आणि व्रत घ्यायला प्रेरित केलं. कोण? मोठा भाऊ छोट्या भावाला. बड़ा भाई स्वयं परिग्रह का त्याग करके मुनि होकर समाधि मरण करके इंद्र बना. काय संयम? बड़ा भाई मुनि होऊन दीक्षा घेऊन मरून इंद्र झाला. छोटा भाई क्या हुआ? शांत परिणामी होकर शरीर छोड़कर देव बना. बाद में वही छोटे भाई का जीव देव पर्याय से आकर हा श्रीकंठ झाला होता. त्या 2 भावांमध्ये एक श्रीकंठ हा छोटा भाऊ होता. आता मोठा भाऊ काय झाला होता? इंद्र झाला होता. आणि तो इंद्र नंदीश्वर द्वीपाला चालला होता. जेव्हा यांनी बघितलं, कळलं का, खाली श्रीकंठ राजा होता, तो राज्यात बसून आपल्या राजमहालात बसून बघतोय की वरून देव चाललेत सगळे वंदना करायला, आणि त्याच्यामध्ये होता इंद्र. आणि त्याच्याकडे पाहून याला काय म्हणायचं, एक मोह झाला, एक पूर्व काय असतील ते प्रेमाचे भाव उत्पन्न झाले, आणि मग ते चालले तर मी पण जायला पाहिजे म्हणून तो निघाला होता. बड़े भाई का जीव इंद्र हुआ था, वह छोटे भाई के स्नेह के कारण उसे अपना रूप दिखाता हुआ नंदीश्वर द्वीप चला जा रहा था. उसे देखकर राजा श्रीकंठ को जाति स्मरण हो गया और वे वैरागी हो गए. श्रीकंठ राजाला सुद्धा वैराग्य झाला आणि त्यांनी दीक्षा घेतली होती आणि आपल्या वज्रकंठ मुलाला राज्य दिलं होतं. मग हे सगळं समाचार ऐकून त्या वज्रकंठला सुद्धा असं पटापटापट दीक्षा होती, माहिती का गोष्टीमध्ये. आम्हा म्हणते रिअलमध्ये का होत नाही, सगळी स्टोरी ऐकली की वैराग्य लगेच. आपल्याला काय पण सांगा, आम्ही रागी ते रागीच, कोण मरू दे जगू दे, कोणाला काय वैराग्य होऊ दे. तर भाव तरी हे ठेवायला पाहिजेत की त्यांना इतकं चांगलं वैराग्य झालं, आपल्याला पण व्हावं, आपल्याला सुद्धा तशी दशा प्रगट व्हावी, हे भाव आपले असावे. मग त्या वज्रकंठ नंतर अनेक पिढ्या गेल्या आणि आता एक राजा जो होता त्याचं नाव होतं अमरप्रभ. लक्षात ठेवा, ही स्टोरी का सांगायला, पुढं जे येणार आहे ना मार्मिक ते सांगायसाठी. मग तो अमरप्रभ होता, तर त्याचं लंकाच्या एका मुलीशी लग्न झालं आणि ती मुलगी घरी आली नवरी बनून. तर त्या महालामध्ये खूप मोठं राजमहाल आणि त्या महालामध्ये अनेक चित्र टांगलेली होती अशी वेगवेगळी, म्हणजे काय म्हणायचं, एक राजमहालाचं शोभा म्हणून पोस्टर्स म्हणा, नाही पोस्टर कसं म्हणायचं त्याला, पेंटिंग्स असे खूप मोठे मोठे आणि खूप किमती असं म्हणायचं आहे. तर ते सगळे लावले होते आणि मग ती आत आली आणि असं ते सगळं सौंदर्य बघत असताना एक चित्र तिला असं दिसलं की त्याच्यावर 5 बंदर होते. 5 प्रकार के एक स्थान पर 5 प्रकार के रत्नों के चूर्ण से निर्मित बंदरों का रूप देखा.
जिसे देखते ही रानी गुणवती भयभीत हो गई और कापने लगी. घाबरली ते चित्र बघून ती. आणि मग ती घाबरली म्हणल्यावर उसे रोमांच हो गया. मग त्यावेळेस तिचा पती आहे तो, आता बायकोला काहीतरी झालं म्हणल्यावर लगेच काढा म्हणला, ते चित्र कशाला लावलंय तसलं, माझी बायको घाबरली. बायकोला बदलायचं का ते बदल असं काय करू नका. म्हणजे तो म्हणला की असलं भयकारी चित्र का लावलंय. ती पहिल्यांदा आली आहे घरी आणि तिला बघितल्यावर असं घाबरवायला नको आपण. सेवकांना सांगितलं त्यांनी की हे चित्र इथं नको, कोण बनवले हे, ज्याच्याने की राणी घाबरली. मग त्यांना पुन्हा हे आता वंशज होते ना, त्यातले कोण राहिलेले होते त्यांनी स्टोरी सांगितली की श्रीकंठ राजा होता ना, तर त्यांनी हे सगळं नगर वसवलं होतं आणि त्या नगरीची सगळी शोभा त्यांनी केली होती. तर त्या राजमहालामध्ये पण त्यांनीच हे सगळं बनवलंय. इस देश के उसी प्रकार मूल कारण, म्हणजे स्वर्गासमान रचना बनवली. इस देश के उसी प्रकार मूल कारण थे जैसे कर्मों का मूल रागादिक प्रपंच है. राजा श्रीकंठ यहाँ इन बंदरों को देखकर आश्चर्य को प्राप्त हुए थे. इनके साथ खेले थे. उन्होंने इन्हें मीठे और स्वादिष्ट व्यंजन दिए थे. रियल बंदर बर का, ते चित्रातले नव्हे. बाद में इन्हें मीठे और स्वादिष्ट व्यंजन दिए थे और इनके चित्राम बनवाए थे. त्यांनी बनवलं होतं हे चित्र सगळं. बाद में उनके वंश में जो भी राजा हुए उन्होंने भी अपने मांगलिक कार्यों में इनके चित्राम बनवाए और उनके प्रति प्रेम रखा. एक काय म्हणायचं, आपल्या पूर्वजांनी याला चांगलं मानलं, एक शुभ म्हणून, एक मंगलवाचक म्हणून. मग त्याला तुम्ही प्रत्येक पिढीनी फॉरवर्ड करत करत आज इथंपर्यंत आलंय. त्यामुळं ते तुमच्या पिढीसाठी, तुमच्या कुळासाठी मांगलिक आहे असं त्या पूर्वजांनी सांगितलं. मग हे ऐकल्यावर तुम्ही काय करणार सांगा. आपल्या वडिलांचे, वडिलांच्या वडिलांचे, वडिलांच्या वडिलांच्या वडिलांना सगळ्यांना हे चांगलं आणि माझ्या एकट्याला वाईट असं जर झालंय तर तुम्ही काय करणार. आपलं मत बदलणार का ते पोस्टर बदलणार. मग तर त्यांनी काय केलं की उन्होंने भी अपने मांगलिक कार्यों में इनके चित्राम बनवाए और उनके प्रति प्रेम रखा. इसलिए पूर्व परंपरा अनुसार ही ये चित्राम यहाँ बनवाए गए हैं. यह सुनकर राजा क्रोध को त्याग कर प्रसन्न हुए. उन्हें आज्ञा दी कि यदि हमारे पूर्वजों ने मंगल कार्यों में इनके चित्राम लिखवाए थे तो अब इन्हें भूमि पर मत डालो, जहाँ की मनुष्यों के पाव लगे. एवढं त्याला आता बहुमान आला त्याचा. इन्हें मैं मुकुट में रखूंगा, ध्वजाओं पर रखूंगा, महलों में, बंदरांना नवे चित्राला, महलों में छतों के शिखरों पर भी उनके चित्र बनवाए. और क्या हो गया, वानरवंश की उत्पत्ती हो गई. त्याला म्हटलं वानरवंश. असं नसतं की शेपटी आणि काहीतरी तसलं वानराचं रूप होतं, ते वानरवंशी होते असं नाही. कोण होते, हनुमान वानरवंशी. म्हणजे वंश होतं ते, ज्यांच्या की ध्वजावर जे चित्र होतं ते त्यांचं वंश म्हणलं जायचं. अशी काय ती शरीराची रचना नव्हती वानरासारखी, ते तर तद्भव मोक्षगामी होते. मग अशा रीतीने त्या वानरवंशाची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर सांगितलं की त्या वानरवंशातल्या एका राजाचं बेस्ट फ्रेंड होता लंकेमध्ये. त्याचं नाव होतं विद्युतप्रभ, विद्युतकेश नाव होतं. आणि तो राजा होता ना, तर तो बंदरांचा द्वेषी होता. का बरं, तर त्यांच्याबरोबर एक इन्सिडन्स झाला होता असा की म्हणले कधी ते कुठं जंगलमध्ये असंच वनविहाराला गेले होते राजा राणी, आणि तिथं असणाऱ्या एका बंदरांनी त्याला भीती वाटली त्या बंदरला की हे मला काहीतरी करतील, म्हणून तो अटॅक केला, तो राणीवर अटॅक केला त्याने. आणि तिला सगळीकडनं ओरबडलं, ते नखानी त्याच्या सगळे रक्त बंबाळ झाली ती अशी. आणि मग हे बघितल्यावर राजा रागाला आला की कसला बंदर आहे हा. ह्यानी काय केलं, माझ्या प्रिय पत्नीवर उपसर्ग केला आणि त्यांनी अज्ञाने त्याला बाण मारला. बाण मारला की तो तडफडायला लागला आणि तसंच पळत पळत जाऊन एका ठिकाणी जिथं गेला तिथं मुनी भेटले त्याला. आणि त्या मुनींचं संबोधन मिळालं की त्याचा भाव सुधारला, म्हणजे शांत झाले परिणाम, आणि तो मरून देव झाला. पण देव झाल्यावर अवधी ज्ञानाने त्यांनी जाणलं की मला कोण मारलं. आणि मग त्याला समजलं हा राजा. आणि इकडं काय चाललं होतं,
राजा आता सगळ्या बंदरांना नष्ट करण्याचं कार्य करत होता. का? कारण एक बंदराने त्रास दिला दुसरे पण देतील या विचाराने. म्हणजे दोघं आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर होते, नाही असं नाही. त्यांनी आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला आणि ह्यानी आपला जीव. त्यामुळं पण आता थांबणार कसं हे? मग आता तो देव मध्ये आला आणि त्यांनी बंदरचं रूप घेतलं आणि एक मायामयी बंदरची सेना बनवली आणि हा राजा निघाला होता विद्युतकेश बंदरांना नष्ट करायला. मग ते सगळे आले आणि याला घेरून उभारले आणि म्हणले तू आम्हाला नष्ट करतो, आम्हीच तुझा नाश करतो आता. असं म्हटल्यावर तो घाबरला राजा आणि मग त्यावेळेस तिथं तो क्षमा मागायला लागला. मग तो हा जो देव झालेला होता ना तो समोर प्रगट झाला आणि त्यांनी सांगितलं की मी पूर्वी बंदर होतो आणि मी माझ्या रक्षणासाठी तसं केलं होतं, मला काही कुठला वैरभाव नव्हता तिच्याबरोबर. आणि ती समोर आली त्यामुळे तिच्यावरच तो अटॅक झाला, तुझ्यावर झाला असता तो तिच्यावर झाला असं काहीतरी. त्यामुळं मग आता त्याला परिस्थितीचं ज्ञान झालं आणि मग ह्या आपल्या खऱ्या रूपामध्ये आला आणि ते दोघं जण गेले मुनींकडं आणि मग मुनींकडून त्यांना संबोधन मिळालं, त्यांचे पूर्वभाव कळाले वगैरे असं सगळं सांगितलं. कशासाठी सांगितली गोष्ट? नाही नाही, पण कशासाठी सांगितलं? अरे आपलं निर्जराचं प्रकरण चाललं ते विचारते, कशासाठी सांगितली गोष्ट मी? म्हणजे असे कर्मांचे उदय भयंकर आपल्याला पण येत असतात. आता त्या राणीचा काही दोष नव्हता, पण कर्मांचा उदय तिलाच भोगावा लागणार. किती नवरा प्रिय असेल ना, किती शक्तिशाली असेल तरी कर्मांचा उदय नष्ट करू शकत नाही आपण दुसऱ्याच्या. त्यामुळं तिथं अशा कर्मांचे उदय नष्ट करण्याचं सामर्थ्य तुम्हाला कधी प्राप्त होणार? जेव्हा समीचीन ज्ञान होणार, जेव्हा भेदविज्ञान होणार, जेव्हा मी जीव आहे हे तुम्ही जाणणार, त्यावेळीच त्या कर्मांना भिन्नता पाहणार त्यांची आणि ते सगळे नष्ट होणार. त्यांना नष्ट करायचं पण नाही आहे. कर्मांना कसं नष्ट करायचं मामा? कर्मांना कसं नष्ट करायचं? एक 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 पकडून पकडून टाकायचे बाहेर? टाकू शकत नाही, असं ती शक्ती नाही आहे तुमच्यामध्ये. म्हणून सांगितलं की एका अनुभूतीमध्ये ती शक्ती आहे की अनेक कोडी सागरपर्यंत जे उदयाला येणार होते ना ते कमी स्थिती रूपाने राहतात आणि मग त्यांची निर्जरा होते. म्हणून सांगायला लागलेत की ज्ञानच आहे जे तप आहे आणि त्या तपाच्या द्वारे जर आपण स्वभावाला जाणून असं काहीतरी कार्य केलं तर सहजतेने निर्जरा होणार. नाही नाही, कर्मांचा उदयसाठीच की. असे कर्मांचे उदय आपल्याला निरंतर येत असतात. मग ते उदयाला येऊन निर्जरित होणार आहेत, नाही असं नाही. पण ते उदयाला आल्यावर तुम्ही कसं राहणार ना त्याच्यामध्ये, त्याच्यानुसार भविष्य ठरणार. क्रोधाचा उदय आला, मी क्रोध केला, काय झालं? पुन्हा क्रोधी होत राहणार आहे. त्या क्रोधाचा उदय मुनींना सुद्धा येत असतो, पण मुनी क्रोध रूप होत नाहीत ना, त्यामुळं त्यांच्या पुढच्या पर्यायांमध्ये प्रसन्नता दिसते, शांती दिसते तुम्हाला आणि मग सहज वाटतं तुम्हाला त्यांच्यासाठी लय इझी आहे म्हणून. पण त्यांना पण तसेच उदय असतात, पण ते त्यांच्यावर विजय मिळवतात आणि आपण त्या अनुरूप परिवर्तन करतो. म्हणून कर्मांचा पुन्हा पुन्हा आसरव बंद होतो, तसेच उदय येत राहतात. मग निर्जरा तर प्रतिसमयाला होणार आहे, पण जे काय कर्म उदयाला येणार त्याच्यामध्ये आपण स्थिर राहायला पाहिजे, हा आपला पुरुषार्थ. ज्ञानरूप दीपक तपरूपी तेलाने घरातील सर्व कोण्यामध्ये भ्रमण करून शोधले जाईल व या विधीनेच पूर्वी घुसून बसलेल्या चोरांना म्हणजे कर्मांना पळवले जाते. रत्नत्रय रूपी दिव्यानेच संचित कर्मांची निर्जरा होते. कसला दिवा आहे तो? रत्नत्रय रूपी दिवा, सम्यक दर्शन रूपी दिवा म्हणा. जसं की सोनं असतं ना खाणीतनं काढलेलं, काय असतं? शुद्ध असतं का अशुद्ध असतं? अशुद्धी असते, त्याच्यामध्ये किट्ट कालिमा असते, कलंक असतो, एक काय म्हणायचं अदर मेटल्स असतील किंवा वरून लागलेली ती धूळ असेल, तर त्यांना दूर करायचं तर काय करणार? त्याला तापवलं जातं आणि ते मल वेगळा केला जातो, मग ती धूळ वेगळी होऊ शकते. तसं सांगितलं आपल्यामध्ये पण जे येणारी ही कर्मांची धूळ आहे, तो जो मल आहे तो पण दूर होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला तपावं लागेल, तापवावं लागेल. काय करायचं? जाऊन गॅसवर बसायचं नाही. कोणाला शरीराला तापवायचं नाही आहे आपल्याला,
जीवाचे परिणामांना शुद्ध करायचं आहे तर कसं नष्ट होणार आहे? ते परिणाम जितके विशुद्ध होणार तेवढं त्यातली मळ निघून जाणार आहे. म्हणून सांगितलं सोन्याच्या स्वभावात अशुद्धी नसते, तसं आपल्यासुद्धा स्वभावामध्ये अशुद्धी त्रिकालात नाही आहे. पण जे काही पर्यायामध्ये आलेली अशुद्धी आहे ती आपल्या पुरुषार्थपूर्वक भिन्न केली जाऊ शकते. मग त्या कर्मांची निर्जरा होते. आपण करतो असं नाही. करावं काय तुमच्याकडनं पुरुषार्थ होणार तसा, आणि त्या पुरुषार्थाच्या निमित्तात त्या सर्व कर्मांची सहजतेने निर्जरा होते. अजून पण असे अनेक पर्याय आपण अनेक भवात धारण केले. जसं की आता एक उदाहरण सांगितलं ना, ते काय मागं बोलले होते बहुतेक मी, ॲमेझॉन ना कुठलं जंगल ते, त्या जंगलामध्ये आग लागली होती. कशी काय लागली होती? कोण लावली होती? पण ते इतकं मोठं जंगल आणि मग सुरक्षा कशी काय नाही केली कोणती? तर लगेच अशी एवढी पसरली कशी काय? हा ना, मग तिथं कोण राहत नाहीत का? नाही, आता असतील ना, ते काय म्हणतात ते फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे असतात ते नाही राहत का? होय, जगाचं हे म्हणतात त्याला लंग्स. होय, मग घेऊन यायचं का तो? ऑक्सिजन आमच्याकडे आहे भरपूर. तर तिथं सांगितलं ते जी आग लागली त्याच्यामध्ये किती जीव मेले माहिती आहे? म्हणजे एक तर तिथं किती राहत होते हे कोणाला अंदाज नाही, कोण तिथं जात नाही म्हटल्यावर. आणि मग इतका मोठा आकडा दिलाय त्यांनी की कदाचित दिसलेले असतील ते जळलेले देह वगैरे तिथं असणारे पडलेले बॉडीज, सगळे डेड बॉडीज त्याच्यावरनं काढले असतील कॅल्क्युलेशन्स. तर हजारो म्हणतात, कशाला हजारो पक्षी आणि प्राणी मरून पडले होते. कितीतरी आकडा सांगितलं त्यांनी, 50-60 हजार असे काहीतरी. कशाला म्हणतात ते? आपल्याला 4-5 इथं माणसं नाही, कुत्रा मांजर असे काय दिसले एखावेळेस जर पडले तर किती आपल्याला वाटेल की काय असं चुकलंय. पण तिथं असे हजारोनी पशु प्राणी जळून मेले. काय उदय कर्मांचं? काय त्यांनी चूक केली होती म्हणून त्यांना जाळलं? कोणी जाळलं आणि कोणाचा दोष? आणि आपण तिथं असतो तर कसले ते माणसं इथं काय नीट रक्षा करत नाहीत, आमच्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे असे उदय आपल्याला पण अनेक भवात आले. त्या पशूंचाच तशी पर्याय मिळाली आणि तशा प्रकारचं मरण होणार होतं. त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर. पण असं आपल्या भवात काय पुढं लिहून ठेवलंय माहिती आहे कसं मरणार आहे तुम्ही? मला माहित आहे. म्हणजे आहे पंचम काळात जन्मलेला जीव आहे तर नियमाने मिथ्या दृष्टी आहे तर भयंकर मरण येणार आपल्याला पण जर अज्ञानात राहणार तर. आणि ते कसलेही भयंकर उदय असू देत, ज्ञानात असेल तर सगळ्या उदयांना जिंकणार जीव. म्हणून मरणाला बदलायचं नाहीये, त्या उदयांना बदलायचं नाहीये, उपयोगाला बदला. तर तिथं कुठल्याही कर्मांचा उदय त्याच्यात निर्जरा अवश्य होणार आणि आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होणार, म्हणून स्वरूपाला जाणार. हो, 2 भारत देश एवढं जंगल म्हणजे एवढा एक. होय, कुठं आहे ते? ब्राझील, साऊथ अमेरिका. ब्राझील होय, तिथं कोण लँड कसं काय घेतलं नाही? परवानगी नसणार तोडायला. काय ते आयलंड आहे का? नाही, जंगल आहे. हा ना, पण असं काय ते कुठल्या याच्यावर आहे का? द्वीपावर वगैरे? ॲमेझॉन नदी आहे ना त्याच्याकडे. बरं, म्हणजे कोण तिथं घर का नाही बांधलं असं जंगल आहे तिथे, परमिशन नाही. होय, म्हणून राहिलं बिचारा. नाही तर तुम्ही लोक कधीच काढायला तयार, ती पण जागा घ्यायला. चला, जाणा. हा मी जीव कर्मरूपी चोराने रहित ज्ञानवाला आहे, ज्ञानाने सुरक्षित आहे. मी माझ्यामध्येच स्थित आहे. स्वस्थ आहे, स्वतःमध्येच सुरक्षित आहे.
कर्मरूपी कलंकाने सर्वथा रहितच आहे जाणा. सोन्याप्रमाणे हा मी देखील अनादि अनंत शुद्धच आहे जाणा. माझ्या आत्म्यामध्ये कर्मांचा उदय नाहीच, कर्मांची निर्जरा नाहीच. सर्व कर्मांपासून अस्पर्शी ध्रुव जाणा. ध्रुव स्वरूपोहम निष्कर्म स्वरूपोहम जीवोहम.